सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या 3 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। वळसंग जवळील करजाळा येथील उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिली। भरधाव वेगाने ट्रॅव्हल्स बसने ट्रकला धडक दिल्यामुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले। पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनाला जात असताना हा अपघात झाला असून बसमध्ये 30 ते 35 भाविक असण्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे। यात अनेक भाविक जखमी झाले आहेत। जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असून स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून जखमींना बाहेर काढले गेले। जखमींना अक्कलकोट आणि सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत। या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देणारे सेवा आणि सुशासनाची 11 वर्षे या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं। या पुस्तकाला मोदींच्या 11 वर्षाचा कार्याचा आढावा आहे। मोदी सरकारने गेल्या 11 वर्षात कोणती विकास कामे केली याबाबत माहितीची यात नोंद आहे। या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलं की आत्मनिर्भर भारत ते विकसित भारताकडे जाण्याची ही 11 वर्षे आहेत। परिवर्तनशील दशक पूर्ण करत ही एका दशकाची वाटचालच आहे। मोदीजींच्या सरकारचं जर वर्णन केलं तर पारदर्शकता, निर्णयशीलता आणि निश्चयीकरणाची ही दैदिप्यमान वाटचाल आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली असून यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं। गेल्या काही काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे विधान करत आहेत। त्यानंतर आता लाडकी बहीण योजना बंद होणार का यावर अजित पवारांनी खुलासा केलाय। जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही। मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो। महिना संपल्यावर आदिती मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते। आम्ही तातडीने पैसे देतो अशी माहिती अजित पवारांनी दिली। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची काहीही गरज नाही, हे अजितदादांच्या बोलण्यातून स्पष्ट वक्तव्य झालं आहे। खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलिसांनी शासनाने प्रतिबंधक केलेला गुटखा पकडला। शहरातील अब्दुल हमीद चौकात एका बेलोरे पिकअपमधून हा गुटखा आला होता। वेळीच पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्वरित या ठिकाणी जाऊन गुटख्यासह सदर बेलोरो वाहन जप्त केले। शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी होत असून परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून शहरात गुटखा आणला जातो। दरम्यान या प्रकाराची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली। या आधारे पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी छापा टाकला असून एक बोलेरो पिकअप दिसली। पोलिसांना पाहून वाहनाचा चालक पसार झाला। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित गुटखा दिसून आला। यावेळी पोलिसांनी बोलेरो वाहन आणि गुटखा असा एकूण 26,28,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। आमचे पोलीस अंमलदार हे रात्र गस्तावर असताना त्यांना एक गोपनीय खबर मिळाली की एक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH28WV2069 ही गुटखा भरून आलेली आहे आणि ती शिवाजीनगर हद्दीमध्ये खाली होणार आहे। अशा खबरेवरून रात्र गस्त पाळीवर असलेले आमचे पोलीस अंमलदार हे अब्दुल हमीद चौकात गेले तर तिथे गाडी उभी होती आणि त्या गाडीच्या आसपास काही लोक उभे होते। आमचे लोक जेव्हा तिथे पोचले तर त्या गाडीचा चालक जो आहे तो आणि गर्दीचा फायदा घेऊन तो पळून गेला। सदरची गाडी आमच्या पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि त्यातला माल खाली केला। डोंबिवलीत 14 जणांचा नवी मुंबई महानगरपालिकेत होणारा समावेश अद्यापही अंधारात आहे। अधिसूचना निघून 14 महिने उलटले तरी पालिकेने गावांचा ताबा घेतलेला नाही। सर्वपक्षीय विकास समितींच्या प्रयत्नांना केवळ आश्वासने मिळत असून कृती मात्र शून्यच आहे। या ग्रामस्थांना याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे। राज्य शासनाने 14 गावांच्या नवी मुंबई महापालिकेत समावेशाचा GR काढल्यानंतर 14 महिने लोटले आहेत, मात्र प्रत्यक्ष
प्रत्यक्षात गावांचा ताबा महापालिकेकडे सोपवलेला नाही। 6,500 कोटींच्या निधींची मागणी, मंत्र्यांची भेटीगाठी आणि निषेध आंदोलनं यामधून ठोस निर्णय होत नसल्याने गावांचा विकास रखडला आहे। सोमवारी झालेल्या आंदोलनात काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात राजीनामे सादर न झाल्याने केवळ एका कार्यक्रमात आंदोलनाची थट्टा झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। 14 गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडली असता गेल्या मार्च 25ला राज्य शासनाने GR काढून विकास समितीच्या माध्यमातून 14 गावांचा अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला गेला त्या वर्षी, पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि 14 गावांचा विकास रखडला गेला। मी आमदार झाल्यानंतर विकास समितीचे सर्व पदाधिकारी, आमचे पक्षाचे पदाधिकारी आणि आम्ही आयुक्तांशी भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणाऱ्या बजेटमध्ये 14 गावांसाठी तरतूद करावी। राज्य शासनाने GR काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहेत, तिथे जी कामं असेल म्हणजे दप्तर जमा करण्याचं काम असेल, आरोग्य सुविधेचं काम असेल, तुमचा पाण्याचा विषय असेल, रस्त्यांची विषय असेल, ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा। त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते त्यांच्यासमोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब कामं करू आणि कामही चालू झाली। व पुढे काय झालं मला माहीत नाही, पण आता खरं तर आज आम्ही 14 महिने झाले त्रासून गेलेलो आहोत, कारण अनेक वर्षानुवर्ष आंदोलन करून सुद्धा जर 14 गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे? आम्ही सत्ताधारी आहोत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचा सरकार आहे, तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठे? म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ। मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा, आणि मीही सांगितलं की राजीनामे देऊ नका, हा प्रश्न लवकरात लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या इथे बैठक लावू। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, आणि हा प्रश्न तातडीने निकालित काढला जाईल असं। सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर R.A. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून रोजी दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो। जागतिक दृष्टिदिन दिनानिमित्त अलिबागमध्ये नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली। दरवर्षी समाज जनजागृती या दृष्टिदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते। मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ आहे असे प्रबोधन करण्यात आले आहे। नेत्रदानाचा संकल्प करा, मृत्युंजय बना, आपल्या डोळ्यांनी एखाद्यास जगाचे सौंदर्य बघू द्या, ही जनजागृती यावेळी करण्यात आली। यावेळी नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नारे देत नेत्रदान जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी अलिबाग शहरातून ही रॅली काढण्यात आली। या रॅलीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आदींसह बहुसंख्य आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता। यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा ॲडव्होकेट गौरी म्हात्रे तसेच अन्य लायन्स पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर उपस्थितांनी आपले विचार मांडून रॅलीचा समारोह केला। नमस्कार, मी लायन डॉक्टर रेखा म्हात्रे, लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंडची अध्यक्ष आहे। आमचा लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड हा केवळ महिलांचाच संस्था आहे आणि अलिबाग परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा हिरिरीने भाग असतो। साईट फर्स्ट ही लायन्स इंटरनॅशनलची सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आज 10 जून जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून आपल्याला जसं मराठीत म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे, तर आज आपल्या देशामध्ये जेवढ्या अंध व्यक्ती आहेत त्यापेक्षा दृष्टिदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे कित्येक लोक हे नवीन जग किंवा जगातील वेगवेगळे रंग बघण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतात। तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा हा कयास आहे आणि म्हणूनच आज हा जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने अलिबागमध्ये जनजागृती रॅली काढून त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यासाठीचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। पण याच्या पुढे आम्ही आणखीन जास्तीत जास्त प्रयत्न करू, कारण आपल्या देशामध्ये जनजागृतीची जास्त गरज आहे। लोकांची दानत आहे, देण्याची इच्छा आहे,
पण जनजागृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि जे आपले धार्मिक रिच्युअल्स जे आहेत किंवा आपली जी काही संस्कृती आहे त्यानुसार कुठेतरी आपण या गोष्टींमध्ये कमी पडतो। तर त्या दृष्टीने आपल्याला खेडोपाड्यांमध्ये आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फिरून ही जनजागृती करणं गरजेचं आहे आणि मुख्य भाग म्हणजे आजच्या रॅलीमध्ये आमचे जास्तीत जास्त आदिवासी बांधवसुद्धा आज इथे उपस्थित होते। तर त्या दृष्टीने आपण सगळे मिळून आम्ही अलिबागमधले सगळे लायन्स क्लब मिळून या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त अंध व्यक्तींना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त नेत्रदानासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे। थँक्यू। संतोष लोढा यांच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकर यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार अमोल एका गाडीच्या डिक्कीत बॅगा ठेवल्या आहेत अशी माहिती दिली। पोलिसांनी गाडीचा शोध घेऊन बघितले असता गाडीच्या डिक्कीतील बॅगांमध्ये 30 किलो चांदी आढळून आली। पोलिसांनी वाहनासह चांदी जप्त करण्यात आली अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे। आतापर्यंत 17 आरोपी अटक केलेले आहेत। याच्यामध्ये जो मयत आरोपी होता अमोल खोतकर, तर त्याच्या बहिणीकडे आम्ही चौकशी केल्यानंतर तिनं आम्हाला सांगितलं की अमोलनं एका गाडीच्या डिगीमध्ये 2 बॅगा ठेवलेल्या होत्या। तर आम्ही त्या गाडीची सर्च केलेली आहे। तर त्या गाडीच्या डिगीमध्ये आम्हाला 2 बॅगा मिळून आल्या। त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास 30 किलो चांदी मिळालेली आहे। तर ती आम्ही पंथासमक्ष जप्त केलेली आहे। आतापर्यंत जवळपास 574 ग्रॅम सोनं, 30 किलो चांदी, 8 लाख रुपयाची रोख रक्कम। चिखली पंचायत समिती अंतर्गत 606 सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली होती। या योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी येथील चिखली पंचायत समितीसमोर महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वात संघटना नाद आंदोलन करण्यात आले। महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीने अर्ज मागवले होते आणि त्यानुसार ग्रामपंचायतीतील शासकीय नियमाप्रमाणे हे सगळं अर्ज घेण्याचं आणि हे अर्ज परिपूर्ण भरून घेण्याचं, शेतकऱ्याकडून परिपूर्ण अर्ज भरून घेण्याची जबाबदारी सचिवाची होती। ग्रामपंचायतीतील सचिवानं हे अर्ज भरून पंचायत समितीमध्ये द्यायचे होते, परंतु पंचायत समितीनं ग्रामपंचायतीच्या सचिवाकडून कुठल्याही प्रकारचे अर्ज न घेता हे अर्ज शेतकऱ्यांकडून त्यांनी परस्पर भरून घेतलेले आहेत आणि यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना 70,000 रुपये दिले अशाच लोकांच्या विहिरी त्यांनी मंजूर केलेल्या आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।